अनधिकृत इमारतींच्या कारवाई विरोधात दिव्यातील नागरिक आता चांगलेच आक्रमक झालेत। इमारतीच्या खाली पेट्रोलनं भरलेल्या बाटल्या घेऊन नागरिक आता सध्या उभे आहेत। कारवाई केल्यास आत्मदहन करू असा इशारा आता हे नागरिक देत आहेत। उच्च न्यायालयाचे दिव्यातील अनधिकृत इमारती पाडण्याचे त्यांनी आदेश दिलेले होते। ठाणे महापालिकेच्या कारवाई अगोदरच दिव्यातील नागरिक आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत। ही आपण मोठी गर्दी सध्या बघू शकतो। मोठ्या प्रमाणात खरं तर महिलांचा यामध्ये सहभाग दिसतोय आणि कारवाई केल्यास आत्मदहन करू असा इशारा आता या नागरिकांनी घेतलेला आहे। पेट्रोलनं भरलेल्या बाटल्या घेऊन नागरिक इमारतीच्या खाली उभे दिसतात। खरं तर ठाणे महापालिकेची कारवाई अजून सुरू झाली नाहीये, मात्र कारवाई सुरू होण्या अगोदरच दिव्यातील नागरिक आता चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश घोडे सध्या आपल्यासोबत आहेत। योगेश, आपण सध्या हे दृश्य बघू शकतो। इमारतीच्या खाली खरं तर मोठ्या प्रमाणात ही नागरिकांची गर्दी जमलेली आहे। काय नेमकी मागणी करत आहेत हे नागरिक? योगेश, सध्याची आपण ही दृश्य बघतोय अनधिकृत इमारतीच्या कारवाई विरोधात हायकोर्टात गेलेला आहे आणि हायकोर्टानंतर आज आदेश आलेले आहेत असं महापालिकेचं म्हणणं आहे। मात्र यांच्याकडे कोणत्याही प्रकारे आदेश नसताना देखील या ठिकाणी यांनी बिल्डिंगवर हातोडा टाकण्यासाठी आलेला आहेत। या ठिकाणी नागरिकांचा उद्रेक हा मोठ्या प्रमाणात दिसून आला। जेव्हा तुम्ही आमच्या बिल्डिंगवर हात लावाल त्याच्या आधीच आम्हाला स्वतःला आत्महत्या करून घेऊ असा एक इशारा देखील या रहिवाशांनी दिलेला आहे। या ठिकाणी आपल्या मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत। त्यांचा उद्रेक या ठिकाणी दिसून आला। त्या नागरिकांच्या उद्रेकानंतर आता महापालिकेने पलायन केलेलं आहे। पोलीस प्रशासनाच्या या ठिकाणी मोठा बंदोबस्त होता। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कुठे उद्भवू नये म्हणून पोलीस प्रशासन देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। मात्र आता या ठिकाणी काही तूर्तता का होईना मात्र या ठिकाणावरून पालिकेचे अधिकारी यांनी वापसी घेतलेली आहे। हो, नक्कीच योगेश। योगेश, काय खरं तर सध्या मागणी केली जाते नागरिकांकडून, कारण मोठ्या संख्येने इथे जमाव जमलेला आहे। आत्मदहन करू असा इशारा सुद्धा नागरिक देत आहेत। नक्कीच आता या ठिकाणी हातात पेट्रोल आणि रॉकेल असे ज्वलनशील पदार्थ घेऊन आता ही मागणी आहे का जर आमच्या बिल्डिंग आमच्या घरांना हात लावलं तर या ठिकाणी आम्ही स्वतःला आत्महत्येचा प्रयत्न करणार, आत्महत्या करणार, स्वतःला संपवून घेणार। आज 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी उन्हाचा कडाका आहे आणि जर आमच्या घरांना हात लावलं तर आम्ही कुठे जायचं, काय करायचं? आम्ही 50 लाख 60 लाख संपूर्ण रक्कम देऊन हे घर खरेदी केलेली आहेत। मात्र बिल्डर आणि जागा मालकाचा वाद या ठिकाणी चव्हाट्यावर आलेला आहे। त्यांचा भूदंड हा सध्या आम्हाला भोगावा लागत आहे, सोसावा लागत आहे आणि त्या भूदंडानंतर आज आम्ही आत्महत्येचा प्रयत्न देखील करणार आहोत। या संपूर्ण प्रकरणानंतर आज या ठिकाणी नागरिकांचा उद्रेक पाहता पालिकेचे अधिकारी यांनी आता वापसी घेतलेली आहे, पलायन केलेलं आहे। पुढील भूमिका ते काय घेणार आहेत हे येणारी वेळच ठरवेल। मात्र भूमिका नेमकी काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।